भिक्षांदेहि ओम भिक्षांदेहि ओम भिक्षांदेहि। ईश्वर तुझे कल्याण करो। ओम भिक्षांदेहि ओम भिक्षांदेहि। आच्छी आच्छी ओम भिक्षांदेहि ओम भिक्षांदेहि ओम भिक्षांदेहि। ईश्वर तुझे कल्याण करो। हे घ्या महाराज। बाई मज ब्राह्मणास भिक्षा दिली ती ही का? काय काय झाले महाराज? ही भिक्षा नव्हे काय? मी गरीब दुबळी, माझा नवरा सर्व 4 रुपये दरमहा मिळवतो। ही भिक्षा नव्हे असे कोण म्हणेल? परंतु एवढूशा भिक्षेने माझे पोट कसे भरेल आणि मी तुझे कल्याण कसे चिंतावे? मग जा बाबा, तुम्हा ब्राह्मणांची चिकाटीच मोठी। आम्ही तुमच्या पोटाची चिंता कोठवर करावी? तुम्ही एखादा धंदा व रोजगार करावा ना। रोजगार धंदा तर आमच्या कपाळीस लिहिले आहे। या तिने जास्तीचे काय सांगितले? ते खरे, पण बाई तुझ्या शेजारणी सारखे तुझे नुकसान तर झाले नाही ना महाराज? आता मी तुला पुढे बोलू देणार नाही बरे। माझ्या शेजारणीचे मूल ते तर तिच्या नशिबाने गेले। नशिबाने मेले काय? तर नाही तर काय, तुम्हास पुष्कळ भिक्षा दिली नाही म्हणून मेले काय? थोडी का होईना, परंतु ती आमच्या संतोषाने असावी। जर तिने तुम्हास पुष्कळ भिक्षा दिली असती तर तुम्ही तिचे मूल वाचवले असते। यात काय संशय? तिने जर मला संतोषविले असते तर खचित त्या मुलावरील मी सर्व पीडा दूर केल्या असत्या आणि ती पुत्रवती झाली नसती काय? जोशी आपल्या मुलास कसे मरू देता हे तुम्ही त्यास विचारा विचारा विचारा। जोशी बुवा, तिच्या मुलांवर काय पीडा होत्या त्या मजला कळत नाहीत। तुम्हीच का सांगा ना। हा काय तुला ग्रहांच्या पीडा ठाऊक नाहीत की काय? अगे महादेवासारख्या देवाला ज्याचे भय वाटून पाण्यात बुडी मारून लपावे लागले आणि त्यांच्या झपाट्यातून वाचले तरी कोण? महादेव भोळा खरा, म्हणूनच त्याने या जोशांचे ऐकून ग्रहाला भ्याला। तर मग ते मजला पीडा करीत आहेत काय? तुला नाही, पण तुझ्या होणाऱ्या मुलावर ते फार टपून बसले आहे। छे 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 छे, मला पाहवत नाही। छे 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 छे, मला सांगवत नाही। छे 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 छे, त्याचा ते शेवट कसा करतील मला सांगता येत नाही। आता हे जोशी जर का मरणापासून माणसे वाचवितात तर हे इंग्रज सरकार सर्व औषधी उपचार करण्याचे एकीकडे ठेवून सर्व इस्पितळेही मोडून ते सर्वच्या सर्व काम या जोशीच्या गळ्यात का बांधत नाहीत बरे? सांगा बरे महाराज, यावर काही उपाय सांगा ना। तू वेडी आहेस? अगे त्याच विषयी उपाय काय तुझ्याने होतात? तुझ्या नवऱ्याला येऊन जाऊन 4 टिकल्या मिळणार। आता या जोशांना जर का भविष्य कळून सांगता येते तर कारंजावर उडी मारून मेलेल्या त्या पेशव्याविषयी त्याच्या सरदारास पूर्वीच कळवावे, म्हणून या जोशाची अक्कल त्यावेळेस काय कुठे बंगल्यात गेली होती काय? गेली होती काय? तुम्ही म्हणता ते खरे आहे जोशी बुवा, परंतु
मला एकूण किती खर्च येईल ते सांगा तर खरे. त्याविषयी पुढे पाहता येईल. येव्हा ना मला जाऊ दे. माझ्या भिक्षेची वेळ जाती. थांबा थांबा, असे नका करू महाराज. मी तुम्हास तुमच्या भिक्षेपुरते दाणे देते. तू दाणे देशील खरे, पण त्याला दळावं जळण याखेरीज भाजी तुपाला काही नको. तुझे एकटे दाणे घेऊन घुगऱ्या करून खाऊ की काय? महाराज, मी तुम्हा जे काही लागेल ते सर्व देते, परंतु तुम्ही कृपा करून माझ्या होणाऱ्या बाळावरच्या पीडा कशा दूर होतील याविषयी मजला उपाय सांगाच. तुमचे बहुत उपकार होतील. तुम्ही कुडम्याच्या बायका काय बोलल्याप्रमाणे करा. अगे आता जर तुझा नवरा आला म्हणजे तू आपली घरात जाऊन बसशील, मग माझे इकडे काही का होईना. असे कसे होईल महाराज? माझा नवरा नेहमी म्हणतो, वर्णानाम ब्राह्मण गुरु. ब्राह्मणास दिल्याने आपले काही कमी होत नाही. आता माझी चाकरी थोडी हलक्या दर्जाची. जर ईश्वर माझ्या धनाच्या मनात उभा राहून माझा पगार वाढविल ना, तर मी ब्राह्मणास हवे ते खचितच देईन. तुम्ही त्याचे भय बाळगू नका. परंतु लाचारीमुळे कदाचित माझ्याशी थोडी कुरकुर करतील खरे, पण तुम्ही थांबा. मी घरातून जाऊन येईपर्यंत थांबा थोडेसे. तर अशा प्रकारे जोशाची फसवण्याची गोळी तिरास सारखी लागू झाली. बरे बरे, मला जाऊ दे आता. पुरे झाल्या तुझ्या गप्पा. महाराज, थोडी कळ काढा. मी आत्ताच आले असं समजा. अगे मला जाऊ देनास, मग जवळ असे काय काम आहे तुझे? महाराज, जरा धीर धरा. मी तुमच्याच खटपटीत आहे. हो हो, पण लवकर हो. माझ्या भिक्षेची वेळ जाती. ये महाराज, हे घ्या तुमच्या भिक्षेपुरते दाणे. हे काय? आम्ही तुझ्या नवऱ्यासारखे हातात खण घालून लोखंडी कुठीत असतो की काय? वा ग वा, बरीच की काय आहेस तू. नुसत्या भाकऱ्या खाल्ल्याने आम्ही 3 दिवस तरी जगू. आम्हा ब्राह्मणास एक वेळ तरी भात पाहिजे की नको? अहो, जिथे पसावर धान्य मिळण्याची भ्रांत, तेथून जोशी भात कसा युक्तीने काढितात ते बघाच. महाराज, इतके उतावीळ नका हो. मी त्याची तजवीज योजिली आहे. बाई, तुला सर्व समजते. हे घ्या महाराज, तुमच्या डाळ तांदूळस. अरे थांब थांब, तुझी बेटे सर्वच कामाची घाई. मला जरा तपकीर तोडू दे. इतका वेळ जोशाला जल्दी झाली होती, पण आता अगे थांब थांब असे म्हणू लागला, कारण बुवाजीची तुंबडी भरली होती ना. अगदी बरोबर. महाराज, हे घ्या. हो हो, दे. ईश्वर तुझे कल्याण करो. आता स्वस्थता होऊन समाधानी झाली ना? हो हो, झाली झाली. परंतु बाई, तू आता स्वस्थ बसू नको. मी दिलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेव आणि जल्दी करून 1 पैसा आणि लहानशी सुपारी मग जवळच्या या पंचांगाला वहा. म्हणजे तुझ्या होणाऱ्या मुलावर येणाऱ्या ग्रहांची पीडा दूर करण्याविषयी तुला मी उपाय सांगतो. महाराज, पोटाची आगच फार फार कठीण आहे बरे. हो बरे. बाई, तुझ्या नवराचीचे नाव काय? माझे नाव जोगाई. जोगाई. बाई, तुझ्या नावाची मकर रास आहे
आणि मकर राशीतला शनी तुझ्या होणाऱ्या मुलाला छळण्याशिवाय राहणार नाही. महाराज, महाराज यावर काही उपाय सांगा महाराज. यावर उपाय, आजपासून तू दर शनिवारी पंचमुखी मारुतीला एका रुईच्या फुलाची अथवा पानाची का होईना माळ करून घालीत जा. म्हणजे जेणेकरून तुझ्या जीवाला समाधान वाटत जाईल. दुसरे, तू जर मारुतीस कबूल केलेस, हे मारुती राया माझ्या होणाऱ्या मुलावर ग्रहांनी पीडा करू नये म्हणून तू सध्या त्यास अटकाव करावा म्हणून मी तुझ्या 23 ब्राह्मणांना तूप पोळीचे भोजन पुढल्या श्रावण मासी घालीन. तरच तुझ्या होणाऱ्या मुलाला काही दिवस बाधा होणार नाही. अहो ऐका, ग्रहांच्या पिढ्या खोट्या आहेत हे या जोशींच्या बोलण्यावरूनच सिद्ध झालं. ते असं की ही आपली जोगाई आणि हा जोशी बुवा, दोघांची रास एकच. पण शनिग्रह आपल्या जोगाईला पोळ्या घाल म्हणतो आणि या जोशाला तिच्या पोळ्या खा म्हणतो. आणि दुसरे, मला असे वाटते की ब्राह्मणांनी ग्रहाची उत्पत्ती केली आहे, त्यामुळे ते आपल्या जोशी बापास कसे पीडा करतील. नाही, ग्रहांनी आपल्या बापास पीडा करू नये असे माझे पण मत आहे. पण ब्राह्मण ग्रहाचे बाप ठरल्यामुळे ते इतर लोकांना सुद्धा आपल्या मुलाप्रमाणेच. महाराज, श्रावण मास किती दिवस राहिला आहे? श्रावण मास आजपासून 16 दिवसाने सुरू होईल. जवळच आहे तर मग. हो. आता माझा नवरा आला म्हणजे त्यास विचारून मी याविषयीची तजवीज करून ठेवते सर्व. हो येतो बरे. परंतु तू तजवीज करून ठेव, चुकू नको बरे. नाही, तुझे कल्याण व्हावे म्हणूनच तुला हे सर्व सांगतो आहे. येतो. महाराज, आता जा खरे, परंतु तुमची पायधूळ पुन्हा येथे कधी झाडाल याविषयी मजला अगोदर सांगून जा. आता माझे येणे कशाचे? माझ्या मागे अशी पुष्कळ लचांडे आहेत. अहो, पण तुम्ही राहता कुठे ते तरी सांगा मग. मी ना जुन्या गंजात कसायांच्या आळीत जयराम जोशीचे घर विचारलास भलता एखादा माझे घर दाखवी. कारण मी त्यांच्या शेजारी किंचित पलीकडे उत्तर बाजूस राहत आहे. आता हा जोशी का त्या कसाय आळीत मेंढराला ग्रहांच्या पिढ्यांपासून मुक्त करण्याकरता राहत आहे. आता तुम्ही जा, परंतु 2-3 दिवसात बोलावणे धाडल्यास येण्याची कृपा करा बरे. येतो बरे. येतो. काळजी असू दे. ओम भिक्षांदेहि, ओम भिक्षांदेहि. असेल विद्या जयाच्या कळे, कोणाची हिंमत तयाला छळे. पण अविद्येची नांदी जिथे, कोसो दूर ग्रहांचेही भय तिथे. का हो, ग्रहांच्या पिढा खऱ्या आहेत का? अगे खऱ्या नाही तर काय खोट्या आहेत. ब्राह्मण लोक ग्रह फार छळणारे असतात म्हणून पाद्री उपदेशकांसारखे सांगत फिरतात. आता ते सांगतात त्यांचे म्हणणे तुला खोटे वाटते काय? आता या कुणब्याला त्याच्या बायकोपेक्षा कमी ज्ञान असल्याचे कारण विद्येची बंदी नव्हे काय? खोटे वाटत नाही म्हणून विचारले. सकाळी खाटी काळीतले जोशीभाऊ आले होते. आपल्या होणाऱ्या मुलाविषयी बरेच काही विपरीत सांगितले आहे त्यांनी. विपरीत? ते कसे सांग, कळू दे तरी. सांगेन, परंतु तुम्हास राग तर येणार नाही ना? कारण की त्यांनी काहीसा खर्च सांगितलाय. असा काय तो खर्च लागणार? खर्च फार काही नाही, थोडाच आहे. पण तुम्ही कबूल झालात म्हणजे मिळवले.
कबूल न करावे तर काय करावे? अगे आपण एवढा संसार करीतो, मग याचे फळ काय? जर मुलांच्या उपयोगी नाही मग कशाच्या? अरे या कुणबी लोकात किती हे अज्ञान की याला त्या जोशाचे कृत्रिम सत्य उपदेशासारखे वाटते. अहो याचे नशीबच फुटके, त्याला कोणी काय करावे? सांगू म्हणताय? आपले जोशी बुवा असे म्हणाले की माझ्या मकर राशीला जो शनी आहे त्याने आपल्या होणाऱ्या बाळावर काही पीडा करू नये म्हणून मारुतीचे 23 ब्राह्मण आपण तूप पोळ्यांचे घालावे. बरे, तुझे मत याविषयी कसे काय आहे? मी बायको माणूस, माझी काय ती बुद्धी. माझे मत तुमच्यावर. आता या सगळ्या व्यापास पैसा नको खर्च करायला, या काय तोंडच्या गप्पा आहेत? तू म्हणतेस ते खरे आहे, पण त्यास पैसे तरी किती लागतील? असे काय वेड्यासारखे विचारता हो? आता आपण सणावाराला पोळ्या करून खात नसतो काय? अगं तुला समजत नाही, आपण केवळ गुळाच्या पाण्याबरोबर पोळ्या खात नसतो काय? आता त्यास तर भर चक्का गुळवण्यासारखे पोटभर तूप पाहिजे का नको? आता त्यास किती तूप लागेल हे तुझ्याने अथवा माझ्याच्याने सांगवेल काय? यावरून कोण, तू वेडी का मी? बरे तर मग मी जोशी बुवा जाऊन विचारून येते. तुला त्यांचे घर ठाऊक आहे का? मीच विचारून येतो. तू गरवार सरवार उन्हात कुठे जातीस? ओम भिक्षांदे. जोशी बुवा, अहो जोशी बुवा, इतके घाबरे का बरे झालात? नाही तुझा ते माझ्या तपकिरीची डबी तुझ्या इथे कुठे सांडली असावी त्याचा शोध घेत मी फिरत आलो. तुमची तपकिरीची डबी काय किमतीची होती महाराज? आता ती बाबा तुला काय सांगू? अरे ती मला तुझ्यासारखा एका यजमानाने धर्मबुद्धीने दिलेली होती. आता तिची किंमत मला कशावरून माहित असेल, परंतु मुंबईची किंमत 4 आणे असावी असे अनुमान होते. महाराज, हा ही घ्या, माझजवळ 4 आणे आहेत, पण तुम्ही उदास होऊ नका. हो 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 हो. कदाचित ह्याच्या बायकोने मागल्या पावलीविषयी सांगितले असल्यास ह्याला माझी ठगबाजी समजून केवळ हा माझे मन तर पाहत नाही ना. नको नको मला तुझी पावली. अहो आम्ही ब्राह्मणांनी तुम्हा कोटवर चढावे, पण मी तुझ्या घरी आलो नसतो तर माझा ब्राह्मणाचा एवढा मोठा तोटा झाला नसता. असे जाणूनच महाराज मी आपणास पावली देत आहे. तुम्ही सो संतोषाने दे दे दे. ईश्वर तुझे कल्याण करो. आता या जोशाने डबीच्या निमित्ताने किती चतुराईने कुणब्याची पावली हरण केली हे तुमच्या लक्षात आलं असेलच. महाराज आता स्वस्थ व्हा आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे ब्राह्मण भोजनास किती खर्च येईल तो माझ्या नवऱ्याला सांगा. आमचा तुम्ही सांगितल्याप्रमाणे बेट ठरलाय. यात काय माझी हरकत आहे? आम्ही सांगावे मात्र आणि तुम्ही त्याप्रमाणे करावे, म्हणजे आमचे कामच झाले. या जोशाचे काम फार सोपे आहे. नाही म्हणजे निदान तोंडाने बोलणं म्हणजे सगळं काही आयतं मिळतं. तेच फार सांगा महाराज. तुमची हरकत असती तर तुम्ही एवढ्या लांब आमच्या घरी टांगा तोडून आलत नसते. हे बघ, सुमारे 5 रुपये पूजेत सुद्धा निदान पक्षाला लागतील. नंतर पुढे जसा गुळ घालावा तसे ते गोड होईल. पुढे सर्व तुमच्या भक्तीवर आहे. वाह वा 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 वा. जोशाने 5 रुपयांचा खर्च कुणब्याच्या माथी थापला आणि पुढे पुढे भक्ती आहे म्हणतो कोणती? बरे महाराज, 1-2 रोजात कशी ना कशी 5 रुपयाची तजवीज करून तुमच्या स्वाधीन आणून करतो. मग पुढे तुम्ही ब्राह्मण भोजन घाला किंवा तुम्हाला कळेल तसे करा. हे तू वेडा आहेस? अरे कळेल तसे करा ह्या तुझ्या बोलण्याचा काय अर्थ होतो हे मला जरा सांग. कसे? महाराज
यांच्या बोलण्याचा राग धरू नका. अहो, आम्ही किती केलं तरी कुणब्याची जात. आम्ही नांगर हाकूनच राहावे. कोणाशी कसे बोलावे हे आम्हास काय ठावे. आता या नांगर हाक्याच्या बायकोला काय ठावे की या कुणब्याने नांगर हाकता हाकता जर का थोडी विद्या शिकली असती, राज जोशी कधीच कुणीकडे स्त्रीला पाय लावून पळून गेला असता. पण या बाईच्या सांगण्यावरून दोहो हातांनी पोट पूजा करायला कमी केले नसते. बाई, तू म्हणतेस ते सर्व सत्य आहे, परंतु ह्या सर्व कृत्यास 5 रुपये पुरे होतील का न होतील? म्हणजे मी आपल्या घरची भांडी कुंडी तुझ्या त्या ब्राह्मणांच्या भरीच घालू की काय? आता या कुणब्याच्या घरची भांडी असताना हा जोशी आपल्या घरची भांडी त्या ब्राह्मणांच्या घरी कशाला भरीस घालेल बरे? चुकून बोललो महाराज, असे का म्हणता? परंतु त्या भोजनास किती रुपये खर्च लागेल हे मला एकदम सांगा. जे 2दा कर्ज रोखे लिहून दिल्याने कागद लिहिणारा व्यर्थ दुप्पट पैसे द्यावे लागतात. असे म्हणतोस? फक्त 10 रुपये खर्च लागेल. 10 रुपये? हो, म्हणजे त्यामध्येच मी जप करणारा ब्राह्मणा सुद्धा बसवीन, म्हणजे एकदम खटपट वारली. या जोशाच्या हिशेबी कुणब्याचे काही का होईना, आपला पोटम्मा भरला म्हणजे झालं. असे समजून उमजून सांगा महाराज. आम्ही नाही म्हणू तर आमच्या कानाला खडा लावा. आता जा तुम्ही, पुन्हा अमावस्याला या, म्हणजे लागलीच प्रतिपदेचा बेत उरकून टाकू. हो, तुमचा चाकर लागलाच असेल, आता जा, उद्या या, असे हेलपाटे घालीतच बसा. तुम्ही हेलपाटांविषयी काळजी करू नका महाराज. मी तुम्हाला जे काही अधिक लागेल ते देईनच. तुमचा उपकार ठेवणार नाही हो. का हो, असे दिलगीर का झालात? तुमच्या मनात जोशीबुवांच्या मेहनतीविषयी त्यांना काही देऊ नये असे विचार आहेत का? मनात येऊन फळ काय? त्याच्या मेहनतीचे त्याला दिल्याशिवाय सर्व होईल तरी कसे? परंतु मी हा विचार करत होतो की आपण कर्ज कोठून काढावे. त्याची काळजी नका करू. काळ्या वावरात तो बाप किस्तीवाला राहतो ना, त्याच्याकडे जा. सवाईने 10 रुपये काढून आणा आणि 12.5चा खिस्त रोखा लिहून घ्या. वज फेडू आपण, तर काय राहतो. पण या बाईला अगदी कसे कळत नाही की ते ख्रिस्तीवाले यांच्या घरादारांचा उन्हाळा काय 1 दिवसांनी करीत असतात. अरे या उभयतांचा कोणता हा देवभोळेपणा. महाराज, आता तुम्ही जल्दी करा म्हणजे मिळवले. हो, जल्दी तर केलीच पाहिजे, पण मनासारखा जप करणारा ब्राह्मण माझ्या खात्रीचा कुठे मिळाला तर मी हो. महाराज, जपाचे काम तुम्हीच का करा ना. हो हो हो, कोणती कामं मीच करू? हा तर मला भला मोठा त्रासच आहे. आता जप करणे हे काय मोठ्या मेहनतीचे अथवा विचार तरी करण्याचे काम आहे? थांब थोडीशी, मला जरा विचार करून पाहू दे. थांब, बोलू नकोस. हे जपाचे काम आपले दामू बंधू उत्तम करतील. बाई, आमचे दामू बंधू हे जपाचे काम अगदी मनापासून करतील असे मला विचारांती दिसून आले आहे. तुमचे दामू भाऊ आहेत तर मग चांगलेच आहे. हो ना, मग मी सगळं ठरवू ना. बरं, आता मी तुम्हाला कोणते अन्नधान्य व सौदासूत किती लागेल हे तुम्हाला सांगतो. त्याआधी तुम्ही शांतपणे ते ऐकून घ्या उभयंताने, हा, आणि ध्यानात ठेवा. ठीक आहे? हे बघा, पहिल्यांदा आपल्याला अरे धामू, अरे बरे झाले, आपली येथेच भेट झाली. काय म्हणतोयस? अरे उद्या एक जपाचे काम आहे, ते पत्करतोस का? जपाचे? जप कोण करवीत आहे? तो एक कुणबी आहे. कुणबी? बरं राहू दे. अरे थांब थांब, जप किती दिवस करवायचा आहे? अरे ते सगळे माझ्या हातात आहे. मी सांगेन तसा तो करील बेटा.
तर तू एक काम कर, हा तू त्यास लागोपाठ 8 दिवस जप करण्याची तजवीज घे. म्हणजे कसे, माझी धोत्री फाटली आहे रे, ती नवीन घ्यावी म्हणतो. आणि हो, तू त्याकडून धोत्री विकत मात्र आणू नको बरे. का? तू त्याकडून रुपये आणून मज दे. म्हणजे कसे, मी नवीन धोत्री घेईल म्हणतो. असं म्हणतोस? बरे बरे, हा, येतो. हा चालेल. अरे हो, आता काय विसरलोस मी. हा एक आणा ठेव आणि उद्याच्या जपाचं विसरू नको बरी. नाही नाही. हो हो, येतो. हा अरे हो, आता परत काय महत्वाचे राहूनच गेले. काय ते? तुझ्या आवडीची गोष्ट घेऊन आलोय. काय? हे बघ. परंतु दामूच्या मनातले बैठकीतले तबक साजरे करायचे आहेत. हा हा बेटा कसले धोत्रे घेतो, पण हे सगळं या जोशाला काय ठावे. ईश्वर तुमचे कल्याण करो. एक तजवीज फार उपयोगाची झाली. ती अशी की आमचे दामू भाऊ त्यांनी जपाचे काम पत्करले आहे. पण त्यांचे असे म्हणणे आहे की आपण केलेल्या सर्व व्यवस्था बहुत सुंदर आहेत खऱ्या, पण 1 दिवसाच्या जपाने शनी काही झेपणार नाही. दामूने जपाचे काम जोशाच्या शिफारशीवरून पत्करले. हा मोठा यांनी कुणब्यांवर उपकार केला बरे. बरे तर महाराज, किती दिवस जप असावा असे त्यांचे मत आहे? जप निदान 11 दिवस तरी जप असावा असे त्यांचे म्हणणे आहे. आमचे काही नको नाही, परंतु ह्या खटपटीला आहे तेवढे रुपये पुरतील ना? मग काय करावे? तुझ्याकरिता तेवढ्यातल्या तेवढ्यात काटकसर करावीच लागेल. अरे जसे अंथरूण असेल तसे पाय पसरावे. म्हणूनच मी त्यास एक धोतर जोडा देण्याचे मात्र कबूल केले आहे. आता या जोशाच्या बोलण्यात, काटकसरीच्या बोलण्यात काहीही कपट नाही असे तुम्हाला वाटते? जोशी बुवा, तुमच्या बेताने होऊ द्या म्हणजे मिळवले. मग त्यास 11 दिवस जपास बसवू ना? हो बेलशक. त्या 10 रुपयात तुम्हाला पाहिजे ते करा. तुम्हीच मुक्त्यार आहात. आम्हाला विचारायला सुद्धा येऊ नका. हो हो हो, बरं आता मी येतो. हा अरे हो, विसरूनच गेलो. ते गहू तांदूळ मात्र निसून ठेवा. हा येतो मी. अरे हो, सांगायचं राहूनच गेले. ते चांगले बारीक गहू मात्र दळून ठेवा. येतो. हा येतो मी. हा झाली सर्व तयारी? ईश्वर तुमचे कल्याण करो. महाराज, आम्हाकडून सर्व तयार आहे. परंतु जपाविषयी कसे काय? अरे अरे आज 10 दिवस झाले ना. अरे त्या पंचमुखी मारुती जवळ दामू दररोज जप करीत असतो ना. वा, केवढी ही अंधाधुंदी. वाह. नाही म्हणजे दामूने या अखेरीस दुसरा कोणता तरी जप केला असेल काय हो? काय हो? असे जर आहे तर फार बरे झाले. परंतु आम्हाला कळविले असते तर आम्ही पायाबिया पडायला आलो असतो. हो हो, आपण ते सर्व उद्या होईल. अरे एवढा का घाबरा होतोस? बरं, हे सर्व सामान आज संध्याकाळपर्यंत माझ्या घरी वाहून ठेव.
म्हणजे आपण सर्व आमच्याच घरी बेता बेताने करून टाकू. नाही म्हणजे एक तर तुझे हे घर लहान व दुसरी तुझ्या येथे भांड्या कुंड्याची तदात. उत्तम. जोशीने उरले सुरले सामान कुणब्याच्या हाती न लागता थेट आपल्याच हातात लागावे म्हणून बिचारा कुणब्याला भलत्याच बाबी सांगून आपल्या स्वतःच्या घरचा बेट ठरवला नाही. कशावरून? अगे ऐकलंस का? अगे इकडे ये, इकडे ये. आधी काय झाले? तुला माहिती आहे का? काय ते? तुम्ही कळविल्याशिवाय मला माहित कसे होईल? अरे हो 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 हो, मी सांगितल्याशिवाय हिला कसे कळणार? अगे आपल्या जोगाईचा नवरा उदयिक 23 ब्राह्मणांना भोजन घालतो आहे. तर ब्राह्मण सांगायचे काम कोणाकडे साहेब? ते काम मजकडे आहे. मीच तर मुक्त्यार आहे. मी ज्याला पाहिजे त्याला सांगू शकेन. तर मग माझे सख्खे व चुलत भाऊ या सर्वांस तुमच्याने सांगण्याची सही करवेल. व दुसरे असे की तुम्ही त्या कामात कारभारी आहात म्हणजे दक्षिणाही यथासांग देवाल. अगे अशा वेळी आपण आपल्या संबंधांच्या उपयोगी पडू नये तर केव्हा मी त्यालाच बोलविणार आहे. परंतु एरवी तुला विचारून तुझे बरे कसे काय मत आहे म्हणून तुला विचारून पाहिले. अशा वेळेतच ब्राह्मणांनी संबंधांच्या उपयोगी पडावे. एकदम बरोबर. कारण यालाच लुटीचे गहू आणि बाबाचे श्राद्ध म्हणतात. काय बाई, पुरुषाची जात माझे काम तुम्हाच पाहावयाचे होते. तुम्हाला का तुमच्या मेहुण्यांची काळजी नसेल काय? बाई, जात पुरुषांची खरे, पण ही जात ब्राह्मणांची आहे बरे. तुला ठाऊक नसेल तर तू आपल्यातल्या विधवा स्त्रियांना विचार. त्या तुला या जातीविषयी जी काही खुणगाट असेल ती अगदी हुबेहूब दाखवतील बरे. हुबेहूब दाखवतील. एकदम बरोबर. महाराज महाराज उतरू लागा महाराज. अरे 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 ये ये जरा जरा पुढे पुढे पुढे. अरे अरे आताच मी सोहळ्याहून आलो. तू असं कर, रस्त्यावरील दुसऱ्या कुणास हाक मार म्हणजे तो तुला उतरू लागेल. नाहीतर कदाचित मी ओळा होऊन तुला उतरू लागेल. तुम्हास वेळ तर लागली नाही? वेळ म्हणजे? हो, कोणी एखादा रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्याला त्याची दया येऊन त्याला उतरू लागतील तर का राहतात? मी सध्या संध्या करून जेवावयास मोकळे तर व्हा. हो 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 हो. रस्त्यावरील लोकास त्या कुणब्याची दया यावी, पण त्याच्या श्रमाच्या पोळ्या खाणारी ही बाई, तिला त्याची दया येऊच नाही. महाराज उतरू लागता की नाही? नाहीतर मी ओझे उभे टाकून देईन. महाराज माझ्या डोक्याला याळ आली, मान मोडायला झाली. महाराज तुमच्या सोहळ्याचं काय म्हणू? ख्रिस्ती शास्त्रात लिहिलं आहे की तुम्ही सगळे ओझ्याने लादलेले आहात. ते सगळंच्या सगळं इथे खरं होतंय बरं का? होय होय. ए उगीच बडबड करू नकोस. मी तुला उतरू लागते, पण सांभाळ हो, मजवर सर्व भार टाकू नकोस. नाही 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 ताईसाहेब, तुम्ही फक्त पाठीचा कल सांभाळा. सावकाश. मीच उतरतो, तुम्हाला काही बरोबर. नाही. सावकाश. बरोबर. अरे बैस बैस, थोडा विसावा घे. हो हो हो. काय रे, फार मोठे ओझे झाले होते काय? चाललेच आहे महाराज. हा कर्मभोग आहे. देहात जीव असेपर्यंत भोगलाच पाहिजे. सत्य कुणब्याच्या जन्माला ब्राह्मण ग्रहाचा भोग लागलाय. काय रे, उद्या तुझ्या एखादा ओळखीचा ब्राह्मण
आमच्या घरी जेवावयास बोलवायचं आहे काय? हो हो महाराज हो. आता अरे या. तुम्हाला वेळ तर लागली नाही? वेळ? तू मला असं कसं म्हणतेस? हो, त्या कुंड्याच्या ओळखीच्या ब्राह्मणास जेवावयास बोलाव म्हणाला तर हे ब्राह्मण भोजन किंवा मेजवानी हे मला अगोदर सांगा कसे? हा, तुला आशावी बरी सुचले. पहा, इथे जोशिणीने आपल्या भावांकरता नवऱ्याला समजवण्याजोगी लबाडी केली. महाराज, ताईने तर तुम्हाला हटवले. आता मी नाही येत जेवायला तुमच्याकडे. अरे बाबा, अरे असे कसे बोलतोस? काही अन्न ब्राह्मणास पुरून उरल्यास तुला प्रसाद म्हणून द्यावा लागेल. वाह, ब्राह्मणास तूप पोळ्यांची रेलचेल आणि ज्याचा माल त्याला मात्र उरल्यास प्रसादा दाखल. म्हणजे इथे जोशीने कुणब्याची बिनपाण्याने केली बरं का. बरं महाराज, तुमच्या मर्जीनं का होईना. बरोबर ये आता. हो हो महाराज. अरे हा, सरपणा सुद्धा 2-3 ज्या काही खेपा होतील त्या संध्याकाळपर्यंत आमच्या घरी वाहून ठेव. नाही म्हणजे मी जेवलो की भवानी पेठेत जाऊन सर्व ब्राह्मणांना सांगून टाकतो. नाही म्हणजे ते एखादे दुसरे आमंत्रण स्वीकारतील ना. बरे महाराज. ये हो. हा हो. अरे ऐ, जेव्हा तू दुसऱ्या खेपेस ओझे घेऊन येशील तेव्हा राहिलेले सर्व रुपये तुझ्या बरोबर सांभाळून घेऊन ये. हो, नाही म्हणजे आजच मी जप करणाऱ्या ब्राह्मणास धोतर जोडे घेऊन देईन. नाही, मागे मजजवळ दामू असे बोलला होता की मजला रुपये द्या. आणि त्याची इच्छा असल्यास रुपये घेऊ अथवा धोतर जोडे घेऊ, आपल्याकडून काही हरकत नसावी. नाही म्हणजे मागे 2-3 वेळा त्यांनी माझ्याकडे रुपयाची मागणी केली होती म्हणून. दामूने मागणी केली असे जोशी म्हणाला. आता या बोलण्याला कोणी सत्य म्हणेल काय? हो, बरे जल्दी करा महाराज. हो हो हो. आता येतो मी. हो हो हो. ईश्वर तुझे कल्याण करो. ही कुठे गेली? काय हो, त्या कुंड्याने त्याच्या ओळखीच्या ब्राह्मणास जेवावयास बोलावू नये म्हणून मी कशी युक्ती केली? वा, आता या प्रसंगी या जोशिणीच्या युक्तीला कृत्रिम म्हटल्यास काही हरकत नाही. वा 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 वा, फारच छान युक्ती केलीस. अगे, तुम्ही बायका कुणाच्या ब्राह्मण जन्म पाहून युक्ती केली नाही तर मग काय व्यर्थ जन्म म्हटल्यास काय चिंता आहे. चल मग जेवावयास वाढतेस ना. काय हो, अ? तुम्ही भवानी पेठेत केव्हा जाल? नाही, ते मला कृपा करून सांगा, कारण बरेच दिवस झाले माझी आई मला भेटली नाही. तर तुम्ही तिला असे सांगा की उद्या कसेही करून मला भेट. परंतु तुम्ही जेवून उठताच जल्दी जर जाल तर ती मला भेटेल, नाहीतर ती कदाचित पुराण ऐकण्यात निघून जाईल. मी न जेवताच जाईन खरा, पण धोतर जोड्याच्या निमित्ताने तो रुपये घेऊन येईल तोपर्यंत मला थांबले पाहिजे की नको. एक तर तो मला फार वडवाईत दिसतो. आपले काही कर्ज नाही म्हणून आपण त्यावर तगादा पाठवू. सावकार तरी कर्ज देऊन तगादा देऊन फेड करून घेतात, पण या जोशांसारखे खाबरे करून मोठ्या उतावीळपणाने करत नाहीत. हो बा. तुम्ही असे करा, मी सांगते. तुम्ही कोणा एखाद्या शिंप्याजवळून 2 दिवसाच्या बोलीने धोतर जोडा, जांगड कुणब्याला दाखवाय पुरती घेऊन या. व तो रुपये घेऊन आला म्हणजे मी त्यास असे सांगीन की तू ते रुपये मज जवळ दे. मी ते रुपये कोणाच्या तरी हाती जोशी बुवाकडे पाठवून देते, कारण त्यांनी तुझी बरीच वाट पाहिली खरी, परंतु त्यांना ब्राह्मण सांगण्याची फारच जल्दी होती. असे सांगून मी ते रुपये आपल्या जवळ घेऊन ठेवते. मग तुम्ही ते दामू दाजीबास द्या अथवा जांगड कायम करा. जोशीणबाई, हो, या एकल्या पोटासाठी कितीतरी लबाड बोलावे. वा, फारच उत्तम योजना आहे. परंतु हे सर्व रुपये आपल्या जवळ ठेवून ते कमी करू नको बरे. वा, मी बायको कोणाची?
तुमचीच ना? म्हणूनच असे कसे करीन मी? तो आल्याबरोबर त्याला घाबरा करून पाहिजे असल्यास आधी त्या जवळून रुपये घेऊन मग त्यास उतरू लागेन. तुम्ही त्याविषयी काळजीच करू नका. तू हुशार आहेस. आधी रुपये घेऊन मग त्यास उतरू लागेल म्हणे. केवढी ही भूतदया की जिचा पारच लागत नाही हो बा. याविषयी मला काळजी करणे न लगे. तू ते काम करशील. काय हो, हा कुणबी घरचा सदन आहे काय? नाही असल्यास त्यासकडून अशीच 2-3 भोजने काढा. हा जर घरचा सदन असता तर त्यास सांगून असे 5 वेळा ब्राह्मण भोजन घालण्याचा पाया रचला असता आणि मला त्याच्या घरी हरिविजय करत बसण्याची काय हरकत होती? हा आता कदाचित हे त्याचं कर्ज फिटेल तेव्हा पुढे पाहता येईल. परंतु तू त्याला सांग, आज तुम्ही आमच्या घरी रात्री मोलाचा गडी बोलविला नाही. आणि तू त्याला हे सांग, आम्ही मोलकरी बोलवला असता, परंतु ह्या सर्व कृत्यास 10 रुपये पुरे पडतील किंवा न पडतील याचीच आम्हाला मोठी काळजी येऊन पडली आहे. ओ माळा कुणब्यांनो, या संवादास तुम्ही मनन करून ऐकाल किंवा वाचाल तर खचित तुम्ही सिद्ध कराल की तुमच्या घरावर दरोडा पडला तरी चालेल, पण जोशी भटांवर भरोसा ठेवणे स्वप्नी सुद्धा नको. तुम्हाला बरीच की हो कारणे देता येतात. आता कारणे द्यायला काय फार मोठे श्रम लागतात. नाही, निदान तोंड तरी उघडायला नको. अगे आपण जर असे केले नाही तर आपल्या ब्राह्मणांचा गुजारा तरी कसा होईल? अरे बाबांना, तुम्ही रोजगार धंदा करा. या ठगबाजा आता सोडा, तर तुमचा गुजारा या जगात फारच उत्तम रीतीने होईल. कारण पुढे मला तुमची बरीगत दिसत नाही. आणि तो कुणबी, त्याला वाटते की आपले नशीब. अरे बाबा, तुझे नशीबच. म्हणून त्या जोशाने तुझ्या बायको जवळून मुठभर दाण्याऐवजी पसाभर दाणे, 1 पावली, 1 शिवराई, 1 सुपारी आणि तुझ्या जवळून डबीच्या निमित्ताने आणखी 1 पावली असं सर्व काही तुम्हा उभयतान जवळून उपटून नेले. आणि तोही त्याच्या नादाला लागून धनी दुकानदारांकडून 8 दिवसांचा खाडा मांडवून घेतला. आणि आपल्या 8 आणि मिळकतीवर पाणी सोडून सुमारे 10 रुपयांकरता 12 रुपयांच्या बोळकावर अंधासारखे शेकून घेऊन 4 रोज दिवस रात्र गुलामासारखी ब्राह्मण भोजनाची तयारी केलीस. आणि हा जोशी, याचे नशीब म्हणून कोणतेही कष्ट न करता तुझं जवळून भोजन खर्च करून घेतला. आपल्या दामू भावास फुकट्या फाकट्या धोतर जोड्यांकरताही तू जवळूनच पैसे घेऊन आपले सोयरे धायरे, नातेवाईक, भाऊबंध, शेजार पाजार या सगळ्यांना आपल्या पंक्तीला बोलवून तुझ्या अगोदर जेवण सारून उठला. रे कुणब्या, अरे काल रोजी याने तुला उचलू लागायला सुद्धा कंटाळा केला होता रे. आणि आज तो त्याच्या घरी सर्व सामान सुमान उचलून त्याच्या घरच्या कामाचा सगळा चेंद उपसून त्याच्या सांगितल्याप्रमाणे आपल्या गरवार सरवार बायकोला घेऊन 12वर 1 वाजतो नाहीस तोवर सुमारे 4 वाजेपर्यंत उन्हाच्या झळा वाहणाऱ्या सावलीत तिला दिनासारखा घेऊन बसलास. रे कुणब्या, आणि त्यानंतर त्या जोशाने उरले सुरले अन्न तुझ्या पदरात टाकून तुला दूर बसून खा म्हणाला. रे कुणब्या, रे तुझ्या नशिबासारखे नशीब या भूमंडळावर तरी कोणाचे असेल काय रे? नाही. अरे तुझ्यासारखा वेडा ब्राह्मणाचं ऐकून फसणारा या हिंदुस्तान खेरीज या भूमंडळावर दुसऱ्या कुठल्याच ठिकाणी शोधूनही सापडणार नाही. अरे ज्ञानोदयाचे करते ऐकताय ना? अहो बघताय ना तुमच्या जातवाले काय करतायत ते? नाही म्हणजे उद्याच्या ज्ञानोदयात छापून आणा, नाहीतर लाजाल बिजाल. आणि बाळा,
या गबाळ्यांसारखा राहू नकोस. तू आता सुधारलायस. केस कर्तन कर आणि स्वच्छ राहा. हो. नाहीतर यांच्यासारखी गत होईल. यांच्यासारखी गत होता कामा नये. अरे वा, छान. ये बस. घे. पाटील बुवा, तुम्हाला देव किती आहेत याविषयी काही माहित आहे का? माहित नाही तर काय, आम्ही तुझ्यासारखे देवरहित आहोत काय? आम्ही देवरहित. ते कसे मला सांग. काय तुमच्या मम्मा देवीच्या देवळात कुठल्या तरी देवीची मूर्ती आहे का? अरे आमचा देव बघ, हा बघ कसा दृष्टीने बघता येतो रे बाबा. ब्राह्मणांनी या कुणब्यांना इतकं अज्ञानी बनवून ठेवलंय की याला देव आणि दगड यातला भेद काय तो सुद्धा कळत नाही. पाटील बुवा, तुमच्या समजुतीप्रमाणे हा देव आहे खरा, पण मी तुम्हास देवाविषयी आणखी काही विचारल्यास राग नाही तर सांगाल? विचारा, माझी काही हरकत नाही. तुम्हाला पाहिजे ते विचारा. बरे, मग मला सांगा, तुमचा हा मारुती देव कशाचा बनला आहे? आता यात राग कसला? आमचा मारुती देव दगडाचा बनला आहे. बरे, मग हा दगड कोठून आणला असावा बरे? हा दगड खाणीतून आणला असावा असे मला वाटते. बरे बरे, मग ज्या खाणीतून हा दगड आणला त्या खाणीत हा एवढाच दगड होता काय? ओ पाद्री साहेब, अहो असे काय विचारताय? अहो सडकेवर जी खडी असते ती त्याच दगडाची नव्हे काय? आणि मग दुसऱ्या वर्षी त्याच खडीची पायाखाली येऊन माती होते, तोही तोच दगड नव्हे काय? आता ती खानच म्हणवली आहे. तिथे एकटा धोंडा म्हणून कोणाच्याने म्हणवेल? तिथे तर एवढा मोठा धोंडा आहे की हा देव केलेला धोंडा त्याचा कपडा सुद्धा म्हणाव्यास लाज वाटते. बरे, मग आता तुमच्या मनात ज्या धोंड्यातून हा धोंडा फोडून आणला असावा तो धोंडा किती मोठा असावा याबद्दल काही अनुमान करून सांगवेल? साहेब, माझी मती कोणतीच झाली. तो धोंडा किती मोठा असावा हे माझ्याच्याने काही सांगवत नाही. हरकत नाही. पाटील बुवा, मला सांगा, तो धोंडा कोठे असावा हे तरी तुमच्याने सांगवेल? हा, हे मात्र मी सांगतो. तो धोंडा पृथ्वीत आहे. बरे, मग जर तो धोंडा पृथ्वीत आहे तर तो धोंडा पृथ्वीच्या पोटात आहे की पृथ्वी त्याच्या पोटात आहे? धोंडा पृथ्वीच्या पोटात आहे. हे उघड उघड 5 वर्षाचं मूल सुद्धा सांगू शकेल. मग मी सांगेल यात नवल काय? दुसरे असे की या धोंड्याचे वजन ती बापडी काही कुरकुर केल्या सहन करत आली. यावरून पृथ्वी धोंड्याची आई आहे असे म्हणण्यात चिंता नाही. वा, ग्रेट. मग आता ही पृथ्वी आपल्या आपण उत्पन्न झाली की तिला दुसरे कोणी उत्पन्न केले असावे? तिचा कोणीतरी दुसरा उत्पन्न करता असावा असे मला वाटते. शाबास, शाबास रे बाबा. ये उभा राहा. हे आमच्या आकाशातील बापा, तू आम्हा सर्वांना उत्पन्न केले आहेस, म्हणून तुझी शक्ती व लीला अपार असून तू धन्य आहेस. यावरून तुझीच सेवा आम्ही सर्वांनी करावी. भगवंत, तू आताशी कृपाळू होऊन माळी कुणबी लोकांच्या दृष्टीस पडू लागलास, म्हणून त्यांचा उदयकाळ जवळ आणू पाहतोस. गॉड ब्लेस यू. पाटील बुवा, आता मला सांगा, आपण पृथ्वीची की तिला उत्पन्न करणाऱ्याची पूजा करावी म्हणजे मला फारच बरे होईल. त्याचीच मनाने पूजा करा. कारण तो दृष्टी अगोचर आहे असे आता मला विचारांती दिसून उघड भास झालाय. साहेब, अहो तुम्ही उपदेश करण्याचं चालूच ठेवा, नाही रुमालाने तोंड पुसण्याच्या नादात पडू नका.
नाहीतर ते बळबळ करणारे ब्राह्मण जर इथे दाखल झाले तर ते याला वेगळ्याच विचारांची लहर घालून त्या लहरीने तुमचा द्वेष करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत. नाही म्हणजे याविषयी तुम्हाला अनुभव असेलच, मीच सांगावे असे नाही. पाटील बुवा, मला सांगा, तुमचा विचार तुमच्या मनात तसंच आहे ना? नाही, मला थोडे दुसरे काही विचारावयाचे आहे. विचारा म्हणाल तर विचारतो. विचारा, तुम्हाला काय पाहिजे ते विचारा, परंतु ह्या वेळेला मला त्या जगकर्त्याविषयी, भगवंताविषयी विचारा. कारण मला ह्या वेळेला भगवंताच्या गोष्टीशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. ओके पाटील बुवा, हाच तो देव की काय, आणि तो दृष्टी अगोचर आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी याची पूजा करावी. साहेब, साहेब तुम्हास नाव साजे. माझी खात्री होऊन मला असे कळून आले की हा धोंडा पूजण्यास पात्र नाहीच, परंतु आता याला फोडून याच्या चिंधड्या करून याची राख रांगोळी केली म्हणजे मस्त सारखे भोळेग्रस्त ब्राह्मणांचं ऐकून याच्या नावावर फसून कर्जबाजारी होणार नाहीत. दुसरे असे की या सोंगाला फोडल्याशिवाय खरा जो भगवान आहे तो आम्हातील सर्व लोक ओळखूच शकत नाही. नो 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 पाटील बुवा, तुम्ही आता याला यावेळेस फोडू नका, कारण तुमच्यासारखे समजुतीचे लोक फारच थोडे आहेत, म्हणून बाकी सर्व अज्ञानी तुम्हावर फिर्याद दाखल करून सरकारात पकडून नेतील आणि सरकार ही तुम्हाला आरोपी ठरवून शिक्षा करेल. रिलॅक्स. अहो पाद्री साहेब, अहो इतकं का भीता? हा कुणबी, हा कसले त्या मारुतीला फोडतो? अहो जर का हा बाहेर जायला निघाला तर बाहेर गेल्यानंतर रस्त्यामध्येच, वाटेमध्येच याला एखादा ब्राह्मण भेटेल आणि तो याला म्हणेल, अरे बाबा पाद्रीचा धर्म खोटा आहे. आणि हाही त्याचं ऐकून तुमची आणि तुमच्या धर्माची निंदा करायला मागे पुढे पाहणार नाही. एक तर हे विचार शून्य, आणि दुसरं म्हणजे शूद्रांनी ब्राह्मणांची आज्ञा उल्लंघू नये, हे वर्षानुवर्षांपासून लेखणीच्या आणि सत्तेच्या दिमाखाने यांच्या मनात भेदून ठेवलंय. म्हणून आपण लेखणी हातात घेतली पाहिजे. मी, तुम्ही यांनी सर्वांनी आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे. आणि तुम्हाला जर का हे सगळं खोटं वाटत असेल तर त्या मनूकडे आणि त्या परशुरामाकडे बघा, म्हणजे तुमची खात्री पटेल, नक्की खात्री पटेल. साहेब तुम्हाला काय सांगू, ह्या बेट्या मारुतीच्या नावावर या ओरडणाऱ्या ब्राह्मणांनी मला इतके फसवून उडवले आहे की मी जर मुळापासून सांगेन ना तर तुम्ही माझी नातवाणी पाहून म्हणाल ह्या ब्राह्मणांना सुद्धा काहीतरी शिक्षा असावी. मग हे मारुतीला फोडणं कुणीकडेच राहील. अहो पण त्यांनी कशाचे तुम्हाला मारुतीच्या नावावर फसवले? कारण तेही तुमच्यासारखे अद्याप अडाणीच आहेत. त्यांचे पूर्वज जसजसे तुमच्या पूर्वजांशी वर्तत होते तेही तुमच्याशी तसेच वर्ततात, म्हणून त्याचकडे याचा काही बोल नाही. ते असे बोलू लागल्यास त्यांच्या तोंडाला कोण हात लावीन? कारण त्यांचं मत असं आहे की बापाने कमावलेला इनाम मुलाने स्वस्त खावा, त्याची सरकारपट्टी सुद्धा मुलाने भरू नये, म्हणजेच त्यांच्या पूर्वजाप्रमाणे आमच्या श्रमीच्या पोळ्या खुशाल खाव्यात आणि त्या पोळ्यांचा दाम खर्च आमच्या कुणबी माळ्यांकडून भरून घेणे आवडल्यास का त्या पूर्वजांचा शोध करीत फिराय. वाह, काय मौज आहे. आता पडत्याच्या पाठी कोणी पळावे? वाह, काय मौज आहे. पाटील बुवा, तुम्ही शांत व्हा, रागावू नका, मच्छी किंचित बोला. मला सांगा, तुम्हाला वाचता येते काय? अहो साहेब, माझं राग येऊन फळ काय? माझ्याच्यानं काय त्या फट ब्राह्मणांचं होणार? आणि मला वाचता येत नाही. का तुम्हाला वाचता काय येत नाही? मी लहान असताना
माझा बाप एका खेड्यात राहत असे. त्यांनी मला शाळेत घातले खरी, पण तेथे पंतोजी मला फार मारू लागला. म्हणून माझ्या आईनं मजला शाळेतून काढून गुरा मागे लावला. साहेब, कुणबी आता जे काही बोलला त्यात सत्य आहे बरे. असं होत असते. पंतोजी, तुम्हालाच काय इतके मारी, इतर कोणास मारीत नसे? मला वाटते तुम्ही काही खोडकर असाल. कदाचित मी खोडकर असेल, परंतु सर्व कुणब्यामाळ्यांची मुलं मसारखीच होती काय? त्यांनी आपली मुले घरीच ठेवली होती. आता तुम्ही म्हणाल सर्व कुणबी माळी अडाणी, म्हणून त्यांनी आपली मुले घरीच ठेवली असणार. होय, माझे मत तसेच आहे. साहेब, मामलेदार वगैरे ब्राह्मण कामगाराचा तुम्हा इंग्रज लोकांसारख्या विद्या शिकल्यामुळं डामडोल वाढून मोठ्या इतमामास पावलेल्या ग्रस्तास दृष्टीने आम्ही पाहतो ना, त्यावेळेस आमच्या मनात लिहिणे शिकू नये म्हणून येत नसेल, तर नेहमी आमच्या मनात असे येत असते की आम्ही विद्वान होऊन मालकरी तरी व्हावे. परंतु ह्या आतील ब्राह्मण पंथीच्या कारस्थाने तुम्हास काय ठावी? साहेब, आता कुणबी जे काही बोलला याचा तुम्ही पाद्री लोकांनी सुद्धा विचार करावा बरे. पाटील बुवा, तुम्ही सांगता ते सर्व सत्य आहे, परंतु आता तसे काही नाही. कारण आताशी कृपाळू खंडी साहेबांनी बरेच नवे पंतोजी तयार करून गावोगाव पाठविण्याचा झपाट चालवला आहे. साहेब, तुम्ही आपलीच तर शेवटाच नेत आहे. अहो, कृपाळू कॅन्डी साहेबांनी हत्ती एवढाले पंतोजी तयार करून गावोगाव पाठवले हे मलाही माहिती आहे, पण त्याचे फळ काय? त्या गावातील ब्राह्मण लोक कुणब्या माळ्यांनी मुले शाळेत पाठवू नये म्हणून आतल्या आत उपदेश करतात आणि कुलकर्णीपणाचा धाक दाखवून त्यांच्या शिक्षणाच्या आड येत नसतील कशावरून? नो छे पाटील बुवा, तुम्ही हे केवळ द्वेषबुद्धीने बोलता आहात. कारण आताशी सर्व ब्राह्मण तुम्ही कुणबी माळी लोकांनी विद्या शिकावी असे आमच्या तोंडावर बोलत असतात. हो का? पाद्री साहेब, थोडे दिवस कळ काढा, म्हणजे याच्यासारखीच इतरही माळ्या कुणब्यांची गाराणी एकदाचीच तुमच्या कदमापाशी येऊन पडेल, हे लक्षात ठेवा. आता कुठे यांना थोडंफार कळायला लागलंय, पण आतल्या आत ब्राह्मणांना अजूनही भीतच आहेत. अहो साहेब, त्या गावातील सर्व ब्राह्मण लोक त्यांच्या बोलण्यानुसार आपल्या बरोबर तोंड देखली काळजी वाहतात आणि त्या साहेबांच्या बोलण्यावरून गावोगाव जातात तसे वर्तितात. अशी तुमची पक्की खात्री आहे का? आता ते आमच्याशी बोलून दाखवतात एक आणि तुमच्याशी वहिवाट करतात दुसरी. याला आम्ही काय करावे? असे पाद्री साहेब, जरा मार्गावर या, नाही म्हणजे सुधारल्या ब्राह्मणांच्या रस्त्यालाच तुम्हीही लागू नका. आता मी काय सांगू, तुम्हाला कळत नाही का? का? तुम्हीच सांगा ना, कारण कोणी कोणाची अक्कल वाटली नाही. अहो साहेब, सरकारी बोर्ड ऑफ एज्युकेशनद्वारे असा एक नियम करून टाकावा की दर खेडे गावात प्रत्येक कुणब्या माळ्यांच्या घराचे अनुमान करावे आणि तितकी मुले शाळेत आलीच पाहिजे. जर कदाचित तितकी मुले गावकरी भरती करू शकले नाही तर तेथील शाळा एकदम मोडण्यात यावी. मग बघू हेच ब्राह्मण लोक आम्हा कुणब्या माळ्यांना उपदेश करतील मुले शाळेत पाठवा म्हणून. मग पुढे हे असेही म्हणतील की अहो कुणबे माळे हो, शास्त्रात लिहिले शूद्राने शिकू नये हे सर्व खोटे आहे बरे. साहेब, असं न करतील तर काय करतील? कारण जर का कुणब्या माळ्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवले नाही तर यांच्या मुलांनाही उद्या विद्या न मिळाल्यामुळे यांची मुलेही कुणब्या माळ्यांच्या पंक्तीत येऊन बसतील. यालाच बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असं म्हणतात. पण या कुणब्या माळ्यांच्या मुलांनी शिकावं आणि खूप प्रगती करावे असे मला देखील वाटते. पाटील बुवा, सर्व कुणब्या माळ्यांनी आपली मुले घरी ठेवून घेतली असतील तर ती शाळा मोडली असेल नाही बरे? मोडली कशाने? तेथे ब्राह्मणांची मुले येत होती, ती शिकत होती. असे कसे होईल? आपल्या जातीच्या मुलांना गोडी गुलाबीने शिकवण्याऐवजी कोणी मारीत असते काय हो? नाही,
अजिबात नाही. अरे अजून तू इथेच? अरे घरी चलतोस ना? हो हो चल. अगे मी जरा जोशीबुवांच्या इथे जाऊन येतो. थांबा, अहो भटजी थांबा, याला माझ्याशी बोलू द्या. आता या जोशाला काय ठावे की पाद्री साहेबांनी इतका वेळ श्रम करून या कुणब्याला राघू सारखा पढवून उलट जोशाचा पंतोजी होण्याजोगा तयार केलाय. अरे बाबा, आम्ही आज्ञेनेच बरोबर बोलाव्यास आलो आहोत. आम्हाला थारणार याची तशीच आज्ञा आहे. धन्य धन्य तो तारणारा की ज्याने कुणब्या माळ्यांना तारण्याविषयी सतत उपाय चालूच ठेवलाय. बोलवा बोलवा तुमच्या त्या येशू ख्रिस्ताला. जा रे बाबा बाट, याचा उपदेश ऐक, म्हणजे पुष्कळ गावं खायला मिळतील. आता या जोशाच ठावे की यांचा येशू ख्रिस्त यांच्या 4 तोंडाच्या ब्रह्मदेवाला देखील बाटा वयास कधी कमी करणार नाही बरे. हाचील बुवा, ब्राह्मणांची मुले शिकत राहिली आणि तुमचीच का बरे निघाली? मी का तुम्हाला सांगू, तुम्हाला कळत नाही? आता या कुणब्या माळ्यांचा हाच तर वेडेपणा आहे. यांना असं वाटतं की स्वमुखाने आपली दुःखे या लोकांना न सांगता यांनी समजून घ्यावी, आणि इंग्रज अधिकारी जरी कुठपर्यंत यांची दुःखे मनोमन जाणून त्याचं निवारण करतील. एकंदर काय, दिवसा अंध खरे. हाचील बुवा, तुम्ही सांगा, जे सत्य ते सांगा. कोणासही भिवू नका, म्हणजे मी ज्ञानोदयात छापून प्रकट करीन. माझे एक भविष्य लक्षात असू द्या सगळ्यांनी. उद्या चालून या कुणब्याच्याने ज्ञानोदयाची किंमत होणार नाही. अगे जोगाई, इकडे ये 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 हो. अगे जोगाई, तुझ्या या नवऱ्यास वेळ तर लागलं नाही ना? साहेब लोकांची बरोबरी करावयास लागलाय, पण घरी भांडी कुणी घासावीत बरे. धन्य ते इंग्रज सरकार की जे या कुणब्या माळ्यांना आपल्या बरोबर घेऊ इच्छितात, आणि हे जोशी ब्राह्मण त्यांना अद्यापही भांडी घासणारेच करू इच्छितात. अहो जोशी बुवा, जरा थांबा, तुमची मेली नेहमीचीच घाई. अहो तो साहेब बघा जरा, तुम्हा ब्राह्मणांपेक्षाही किती चांगले बोल बोलतो. मला जरा त्याचे म्हणणे ऐकू दे. सत्य सत्य बोल सर्वांसनी आवडू लागतात, हे इथे सिद्ध झालं बरे. ही कुणब्याची जात वेडी खरी. कुणब्याची जात वेडी खरी. अरे म्हणूनच तर त्याने इतक्या वर्षांपासून तुम्हा लोकांचे अंधासारखे ऐकले रे बाबा. चुप चुप बावन बुवा, चुप, खडबड करू नकोस. हाचील बुवाला ब्राह्मणाच्या मुलाचे कारण सांगू द्या. हाचील बुवा, तुम्ही बोला, कोणासही भिवू नका. साहेब, ती मुले त्यांच्या जातवाल्याची होती, यावरून आम्हा इतके त्यांना मारित नसे. दुसरे असे की एखादा मुलगा जर घरी राहिला तर त्या गावातील सर्व ब्राह्मण बायका त्यास गोड लागू देत नसत. मग आता फाचील बुवा, तुम्हा कुणब्या माळ्यातील एखादा मुलगा शाळा सोडून घरी राहिल्यास तुमचे आईबाप खोटे जात असत, त्यांनी तुम्हाला उपदेश करू नये का? वा साहेब वा, फारच उत्तम प्रश्न विचारलात. जा बाबा, आता हो पाद्री, नाहीतरी तुमच्या वडिलांनी तुम्ही शाळेत पुन्हा जा असे का सांगत गेले नाही, याचे कारण विचारा. जोशीबा, तुम्हा राग तर येणार नाही? नाही नाही, आमचा राग गेला चुलीत. अरे आता का आमची पेशवाई राहिली, आणि तुला शिक्षा करविण्याविषयी आमच्याने काय खटपट होणार? बरे, तुम्ही आपल्या मनूच्या कायद्याला मानताल का? मनू संहिता श्लोक 205. आता त्या मनूने जे कायदे लिहिलेत ते कायदे या कुणब्या माळ्यांचं हित लक्षात घेऊन लिहिले असतील काय? हो काय तुम्ही सर्व ब्राह्मण लोक आमच्या आई बापांना सांगत नव्हता काय? अरे तुम्हाला लिहिणे शिकण्याचा कोणतं तुमचा मनू का फनू कायद्यावरून अधिकार नाही म्हणून? मग त्यांनी करायचं काय?
त्यांनी का आपली मुलं तुमच्या मनूच्या कायद्याला हळताळ पाळून शाळेत घातली होती काय? एक तर तुम्ही त्यांना लिहिण्याचं तोंडही दाखवलं नाही, म्हणून ते आंधळ्यासारखी ऐकत राहिली. परंतु आता या हिंदुस्थानात इंग्रज सरकारच्या कृपेने असे असे काही आमचे कुणबी माळी आहेत की तुमच्या मनूच्या कायद्याचे हरताळ कोण पाळीत बसतंय ते एकदम असे सिद्ध करून दाखवतील की तुमचे सर्व मनूचे कायदे आहेत ते कायदे तपकिरीच्या पुड्या बांधायला विकून आंधळ्या पांगळ्यांच्या धर्मशाळेत पाठवून देतील. आणि मला असे वाटते की उद्या चालून जर त्या तपकिरीच्या पुड्या कोणी सोडल्या आणि त्यातील श्लोक सहजासहजी वाचता आले तर त्यापेक्षा एक वेगळा उपाय करावा, म्हणजे सर्व माळा कुणब्यांचं कल्याण होईल आणि ब्राह्मणही योग्य मार्गास लागतील. आम्ही तुम्हा शाळेत घातल्याने तुमचा अधिकार जातो, मग तुझला पंतोजीने मारितोपर्यंत तुझ्या बापाने तुला शाळेत कसा पाठविणार? हे काय तुम्हाला ठाऊक नाही? कोणी सुप्रिटेंडेंट अथवा मोठा साहेब आल्यावर सर्व जातीच्या लोकांनी शाळेत आलं पाहिजे अशी ताकीद दिल्या जायची. मग भट कुलकर्णी सरकारला दाखवण्यासाठी कुणब्यांच्या मुलांची मेंढरासारखी भरती करून शाळेत डांबून ठेवत असायचे. दुसरे असे की आमच्यातला कोणी तुमच्या बरोबर शिकून कोणी मोठा झालाय का? झाला असेल तर चला चला माझ्या लहानपणच्या गावी आणि दाखवा. मग हे 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 तुझ्या त्या साहेबास कसे ठाऊक नव्हते? अरे त्यांना कसे ठाऊक असणार? त्यांना कोण सांगेल? असा कोणता मजदूर होता? आमचे वडील होते खरे, पण पाटलासरी कुलकर्ण्यास त्यांच्या चुक्या सांगाव्यात म्हणून धैर्य होत असते काय? आता भिवू नकोस, अरे भिवू नकोस, बोल. आता या देशात इंग्रजांचं राज्य आहे, त्यामुळे कोणालाही घाबरण्याचं कारण नाही. हो हो हो, तुझकडे काही बोल नाही, हे कलीचेच महात्मा. म्हणून तुम्ही आम्हा ब्राह्मणांच्या लबाड्या बाहेर पाडू लागलात. म्हणजे या राज्यामध्ये सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार असताना देखील यांच्या लबाड्या बाहेर पडू नये असे यांना वाटते. साहेब साहेब मी जे बोलतो ते लबाड आहे का? लबाड आहे का? लबाड असेल तर चला या गावगावच्या ब्राह्मणांना जाऊन विचारू, मग कळेल जोशीवा लबाड की मी. इतक्या वेळ यांनी मनू का फनू नाचवला, आता कली का फली घेऊन आले. जर मी कधी विचार करून बोलू लागलो ना तर तुमच्या मनू सारख्या कलीची पण खोड काढवणार नाही. मी आता पुन्हा कधीतरी फावल्यास विचार करून याची मीच खात्री करीन. मला तुमचे आता सगळं खोटं दिसून यायला लागलंय. अरे बाबा, तुला लबाड कोण म्हणाला? मी म्हणालो आमचे ब्राह्मण लोक लबाड आहेत म्हणून. परंतु बाबांनो, तुम्ही असे बोलू नये. अरे साहेब येथे किती दिवस राहणार? आज नाही तर ते उद्या निघून जातील. मुसलमानांप्रमाणे हे इंग्रजी राज्य आज नाही तर काही दिवसाने निघून जाईल. पुन्हा पेशवाई येईल. अरे ब्राह्मण हे 18 वर्णाचे गुरु असल्यामुळे तुम्ही दलितांनी आम्हास वंदावे, यातच तुम्हास ईश्वर प्राप्ती आहे. ब्राह्मणांनी शूद्रातिशूद्रांवर केलेली विद्येची बंदी आणि ती बंदी उठवून इथल्या माळ्यांना, इथल्या कुणब्यांना इंग्रजांनी शिकवलं, शहाणं केलं. आणि उद्या चालून हेच शूद्रादी अतिशूद्र शहाणे होऊन इथल्या इंग्रज सरकारचे उपकार कधीच विसरणार नाहीत. आणि मग ते तुमच्या पेशव्यांपेक्षा इंग्रजांचे राज्य 100 पटीने पसंत करतील. पण इंग्रजांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, त्या मोगलांप्रमाणे इंग्रजांनी जर का इथल्या जनतेला छळायला सुरुवात केली तर शूद्रादी शूद्रांमध्ये झालेल्या त्या जामर्द शिवाजीप्रमाणे इंग्रजांचं राज्य उलथून अमेरिकेप्रमाणे आपलं राज्य आपणहून चालवायला इथले शूद्रादी अतिशूद्र कधीही कमी करणार नाहीत. आणि मग ती तुमची दृष्ट आणि नष्ट झालेली पेशवाई या देशामध्ये कदापि येणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवावे जोशी बुवा. आणि अरे ज्या जोशी ब्राह्मणांना जन्मात कधी ईश्वर प्राप्ती झाली नाही ते तुम्हा शूद्रादी अतिशूद्रांना काय ईश्वर प्राप्ती करून देतील? ओ भटजी बुवा, या इंग्रजी राज्यात तुमची जुलमी पेशवाई कधीच टिकाव धरून पुन्हा येणार नाही. या जुलमी पेशवाईत जे शूद्र, त्याहूनही अतिशूद्र, जे मांग महार आहेत यांच्यावर जो जुलूम झाला त्याची आठवण देखील होणे नको. परंतु आता या इंग्रज राज्यात आमच्या लोकांना शिकवून सर्व काही कळू लागेल, मग तुमच्या भट ब्राह्मणांचं काही एक चालणार नाही. पाटलांनी काही खोटे सांगितले नाही. त्यांना आता देवाच्या दयेने जे सत्य ते कळले व त्यांनी ते मात्र
तोंडाने बोलून दाखवले. सहजगत्या त्यांच्या तोंडातून निघालेले सत्य बोल ऐकल्यावरून असेच अनुमान करविते की ईश्वर काही दिवसांनी प्रथम शूद्राती शूद्रांना विद्यावंत करून तुम्हा ब्राह्मणांनी निर्माण केलेले शास्त्र लबाड ठरवेल व तुमच्या सांगण्यावरून फसून दगडी मूर्तीला जसे फसतात तसे फसणे सोडविल. आणि खरा व जिवंत देव तोच मी आहे हे त्यास ओळखावयास लावून आपल्या आज्ञेप्रमाणे वागणारे खरील. परंतु तुम्ही असे म्हणता की आम्हा ब्राह्मणास मात्र वंदावे. अरे मग त्यांनी ईश्वरास काय वंदावे आणि कसे? ब्राह्मणास वंदिले त्यातच सर्व आले. ब्राह्मणास वंदिले त्यातच सर्व आले. पण आता मला या जोशाला ठणकावून सांगायचंय की इथले माळी कुणबी महार मांग यांच्याकडून त्याने वंदनाची अपेक्षा करू नये. आणि दुसरे असे की उद्या चालून जर का मला कुणब्या माळ्यांच्या लग्नाची सुपारी मिळाली तर हे जोशी ब्राह्मण कुणब्या माळ्यांच्या लग्नात त्यांना कसकसा घोटाळा लावतात हे त्यांच्या तोंडावर सांगायला देखील मागे पुढे पाहणार नाही. सत्या मामनी नवे गबाळाचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे. बाळा चल आणखी सत्य शोधन करायचंय. गुंडाळ सगळं. अरे मी वेडा असून शहाणा झालो पण तुम्ही शहाणे असून वेडे होऊ नका. शिका शिका रे शिका शिका. बाबा जेथे देवाची बरोबरी ब्राह्मण करू लागले तिथे त्यांची समजूत काढावी अशी माझी फार मोठी इच्छा होती. परंतु आता संध्याकाळ झाली म्हणून मी निघतो. परंतु तुम्हाला पुढे आणखी वेळ मिळाल्यास माझ्या बंगल्यावर या. म्हणजे मी स्वतः यांनी तुम्हाला तुमचे ईश्वर होऊन कसे कसे फसवले याची समजूत काढीन. हे ब्राह्मण फार कृत्रिम आणि लबाड आहेत हे मला आज त्यांच्या वागण्यावरून कळाले. May God have a mercy on him. मी निघतो. God bless you, my children. आपल्या परोपकारी पाद्री साहेबांच्या उपदेशावरून आणि आज घडलेल्या सर्व गोष्टीवरून देवाच्या धर्माच्या नावावर आपल्यासारखे कुणबी माळी शूद्र इत्यादी जातींना फुलथापावर लुबाडून खाण्याचा ब्राह्मणांचा कावा चांगलाच उघड झाला असून शिवाय शिक्षणाचे महत्वही आपणास कळून आले. होय ना हो. चला तर मग आपण आजपासूनच ज्योतिबा फुल्यांच्या रात्रीच्या शाळेत जाऊ आणि लिहाय वाचायला शिकू. म्हणजे मग पुढे जगात होणाऱ्या सगळ्या गोष्टी आपणास अगदी नीट कळतील. हो खरं आहे. शिक्षण हेच तृतीय रत्न.